60,000, 70,000, 80,000 रुपये पगार आहे. यांना महिला एफची गरज का? ऐकायची तुम्हाला? हॅलो, ऐकायची तुम्हाला? बघा, गव्हर्नमेंटचा एक डाटा आहे, जा गुगलवर सर्च करा तुम्ही. जेवढेही कर्मचारी लोक असतात गव्हर्नमेंटचे, 99% 99% लोकांवरती बँकेचं कर्ज असतं. बरोबर ना? बरोबर ना? 1.25 लाख रुपये जरी पगार असेल ना, त्यातले 20,000 रुपये वाचू शकत नाही. कारण घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, बायकोला साडी, चोळी, त्याचं सगळं जाते निघून. इकडून तिकडून जर बायकोला साडी मागितली, किती मोठा माणूस असेल तर मनासारखी साडी घेऊ शकत नाही. खरं का खोटं? पण बाबांनो, मी सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट करतो, बसा, थँक्यू, बसा. सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट करतो, हा बिझनेस तो बिझनेस आहे. या बिझनेसचा जर तुम्ही जसा तुमचा जॉब करता, तुम्ही तुमची शेती कसं करता, तुम्ही तुमचं घर कसं सांभाळता, त्या पद्धतीनं जर हा बिझनेस केला, त्या पद्धतीनं जर या बिझनेसला सांभाळला, तर मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही तुमच्या खानदानातले शेवटची व्यक्ती गरीब राहणार. तुमच्यानंतर कोणी पैसा होऊ शकतो. एवढा दम या धंद्यामध्ये, फक्त त्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी, सरांनी सांगितलं ड्रेस कोड चेंज करा. इथं सगळे असं म्हणतात, बाहेर गेले बघाच गोड. काही तर लोक असे आहेत, ड्रेस कोड केला, नाही रे, लय हसतात, लय हसतात. हसणारच ना. अरे बदल पाहिजे. तुम्हाला माहित आहे साहेब, मी दगड फोडणारा खाणकामगार आहे. जे लोक मला ओळखत त्यांना सांगतोय, दगड फोडणारा खाणकामगार आहे मी. हाताने दगड फोडायचा, दगड 2 टाइम खाण्याची अवकाश नव्हती आपली. पण या बिझनेसच्या माध्यमातून आज 1.25 कोटीच्या गाडीमध्ये फिरतोय. 1.25 कोटीच्या गाडी, 1.25 कोटीची गाडी. धंद्यात दम आहे का नाही? हॅलो, धंद्यात दम आहे का नाही? पण दम कोणात पाहिजे? धंधे में दम है, लेकिन दम बंदे में होना है. बरोबर ना? बंद्याचा दम इथं आला की लय तोडताल फोडताल, इथून बाहेर गेलं की फुस. बरोबर का नाही? होते का? बघा मित्रांनो, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना आज मार्केटमध्ये मोठं होणं खूप अवघड आहे. आजचीच न्यूज आहे. गुरुजी वाचून दाखवा मला, दिसत नाही, चष्मा लावून असतो, तुम्हीच वाचून दाखवा. इंग्लिश पण वाचता येत नाही मला, पण मला थोडं समजते म्हणून मी टाकून दिला मेसेज ग्रुपला. एवढंच सांगा. अगर नहीं करोगे तो मी लाइफस्टाइल सर्विसेज 2 क्या होगा देखो. अभी भी जॉब पे मत डिपेंड रहो. वजह क्या है? धक्कादायक डील कंपनी 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. 12,500 लोकांना सुट्टी देऊन टाकली. एआयचा वापर वाढल्यामुळे यांचा हा निर्णय. याचा रिझन काय? याचा रिझन या 12,500 लोकांचं काम एकटी मशीन करायला ती एआय. काय एकटी मशीन करायला 12,500 लोकांना. तुमची पूजा कुठं करणार आहे? तुमची पूजा कुठं करणार आहे? बरोबर. येत आहे का? आरामचं काय मला दिसत नव्हतं, मग तुमचा चष्मा होता तुम्हाला. एक मशीन आली, 12,500 डेल कंपनी कार्यक्रम यायला. कुठल्या जगात आहे आपण? आताही काही लोक नुसतं शिकायला नोकरी. अरे नोकरी कर, पण नोकरीतून काहीच होणार नाही, गरजा पूर्ण होणार आहे. लक्षात घ्या, नोकरीतून गरजा पूर्ण होणार. फक्त त्यासाठी कसं आहे, या बिझनेस मध्ये तुम्हाला जे काही डाऊट असतील, शंका असतील, त्या आत्मसात करण्यासाठी तुझे नॉलेज आहे, हे नॉलेज अपडेट करा. जेव्हा तुम्ही नॉलेज अपडेट करसाल, स्किल डेव्हलप करसाल, त्यावेळेस तुम्ही इथं एक पाऊल पुढे जागा. बघा ना साहेब, 17,000 रुपये शिकण्यास, 17,000 रुपये कमवण्यासाठी 24 वर्ष शिक, 1 लाख रुपये खर्च करतो मोकळे. इथं आपण नुसतं ज्याने जॉईन केलं त्या घरी राखही ठेवत नाही आपण. या फसवलं, पुन्हा तू मला माझा कार्यक्रम केला, मला असंच केलं. बरोबर का नाही? रडू नका. रडणाऱ्याला इथं काहीच मिळत नाही. हॅलो, रडणाऱ्याला इथं काहीच मिळत नाही. इथं फक्त लढणाऱ्याला मिळते. इथं फक्त लढणाऱ्याला मिळते. लढा इथं. तू लढल ना, तो विचार करू शकणार, खूप काही मिळणार आहे. तुम्ही लगेच सगळे लोक मी जेव्हा हा बिझनेस चालू केला होता 11 वर्षापूर्वी, तुम्हाला माहित आहे, फक्त 4 प्रोडक्ट होते. 4 प्रोडक्ट. किती प्रोडक्ट? हॅलो, किती प्रोडक्ट?
4 प्रोडक्ट. आता प्रोडक्ट किती आहे? 125 प्रोडक्ट. तरी काही लोकांचं इथे दुखतंय. काय म्हणतात? कमी प्रोडक्ट नाही, प्रोडक्ट पाहिजे. अरे मी 4 प्रोडक्ट पासून इथपर्यंत आलो, तुमच्याकडे 125 प्रोडक्ट आहेत, तुम्ही कुठपर्यंत जाणार? विचार तरी करणार आहे का? आणि आणखी तुम्हाला गॅरंटी देतो, कारण आपल्या कंपनीचे MD कोण आहे? परवीनजी चंदन सर. मारवाडी बच्चे आहे. हॅलो, मारवाडी बच्चे आहे. जो बोलते हैं वो करके दिखाते हैं. त्यांचं वाक्य आहे साहेबांनो, त्यांचं एकच वाक्य आहे, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा सांगितलं होतं, 4 प्रोडक्ट होते तेव्हा. त्यांनी काय सांगितलं? तुम्ही फक्त विश्वास ठेवा. मी 800 प्रोडक्ट करणार, तुम्ही विचार करू शकणार नाही. इथं सुरुवात आहे म्हणजे जॅकी 4 प्रोडक्टवरच. किती वर्ष झाले? फक्त 11 वर्ष. ज्यावेळेस आला 20 वर्ष होतील, 30 वर्ष होतील, 40 वर्ष होतील, त्यावेळेस किती प्रोडक्ट घातले याचा विचार करताय तुम्ही? विचारही करू शकणार नाही साहेब. बस त्यासाठी एकच आहे, त्या धंद्याचा मालक बना, नोकर करू नका. धंद्याचा मालक बना, छोट्या छोट्या गोष्टी अपडेट करा. प्रत्येक जण GTSला येत चला, कंटिन्यू GTSला येत चला. त्यात प्रत्येक माणूस सुरुवातीला चूक काय करते ऐकायचे तुम्हाला? हा बिझनेस सुरुवातीला जवळच्या लोकांना सांगत नाही, दूरच्या लोकांना सांगत नाही. का? काही लोक सांगून बघतात, तर काही लोक लगेच हवा काढून घेतात जवळचे लोक. आणि काही लोक सांगतच नाहीत. का सांगत नाही? त्याच्या मागचं एक लॉजिक आहे. काय? मी फसलो बाबा, आता फसवायचं नाही. घरच्यांना बाहेर फसवून बघू, एखाद्याला सांगून बघते आणि ती येणा माझ्यासारखा निघते. ते गोष्ट आहे की ते घुसून गेला जण. अरे बापरे, मी आणलेला WTC झाला आणि तू रताळ्या घंटा तसा सहज सांगून त्याला मोकळा झाला, बाकी त्याला सांगितलंच नाही. माझी रिक्वेस्ट आहे, बिनधास आणि जवळच्या लोकांना. तुम्हाला माहित आहे, मी माझा अख्खा परिवार घेऊन बिझनेस करतो. हॅलो, अख्खा परिवार, भाऊ भाचे मावसा सगळे जण असेल, जावाई, सगळ्या लोकांना घेऊन बिझनेस करतो मी. माझा अख्खा परिवार घेऊन बिझनेस करतो. चुकीचं जर काही असतं मी का मरायला द्यायला इथं आणलं असतं का? हॅलो, खरे का खोटे? मग तुम्ही काय देता? काय द्यायचं रिझन आहे? अरे हा धंदा लोकांना जिंदगी देण्याचा आहे. धंदा लोकांना जिंदगी देण्याचा आहे. ज्यांनी मला या बिझनेस मध्ये आणलं, पालातून इथपर्यंत आणलं, त्यांनी माझं वाईट केलं का? हॅलो, वाईट केलं का? एका दगड फोडणाऱ्याला आज राजाची राईट दिली जगण्यासाठी, त्यांचे उपकार मी आयुष्यभर तर फेडू शकतो का? देवापेक्षा ते माझ्यासाठी कमी नाही, माझ्यासाठी देवच आहे. असे माझे रोल मॉडेल, माझे भगवान. एकदा संतोषजी बजासाठी जोरदार काय